विद्यालय इंदाराम आपले सहर्ष स्वागत करीत आहे। या ठिकाणी कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय इंदारामचे सर्व कर्मचारी तथा विद्यार्थी वर्ग आणि गावकरी आम्ही संविधानाच्या एकरूपतेचे प्रतीक म्हणून या ठिकाणी मानवी साखळी तयार करत आहोत। ही मानवी साखळी आपल्या संविधानाचे प्रतीक आहे। वंचितांना देई उभारी भारतीय संविधान लय भारी हेच या मानवी साखळीतून आपणास दिसत आहे। आणि या मानवी साखळीद्वारे आम्ही हे दर्शवत आहोत की संविधान हीच ग्वाही आहे, उच्च नीच कोणी नाही। कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाच्या विद्यार्थिनींची ही मानवी साखळी आहे, ज्याद्वारे हे प्रतिकात्मक रूप या ठिकाणी दिसत आहे। संविधानाची कास धरू आणि विषमता नष्ट करू, कारण संविधानच हे आपली सर्व विषमता नष्ट करू शकते, हा आमचा विश्वास आहे। नको राजेशाही, संविधानाने दिली लोकशाही। आम्हाला कुठल्याच प्रकारची राजेशाही नको आहे आणि संविधानाने दिलेली लोकशाहीच हाच आमच्या भारताचा एकमेव प्रतीक आहे। अत्यंत स्फूर्तीने कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाचे विद्यार्थिनी या ठिकाणी मानवी साखळी तयार करून हे दर्शवत आहेत की स्वातंत्र्यता, समता, बंधुता, संविधान सांगते एकात्मता। स्वातंत्र्य, समता, बंधुता, संविधान सांगते एकात्मता। आम्हाला हा संविधानाने दिलेला मान आहे, स्त्री पुरुष एक समान। अत्यंत चुस्तीने कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय इंदाराम येथील विद्यार्थिनी भारत माझी माऊली, संविधान त्याची सावली हे दर्शवित आहेत। मानवी साखळी अत्यंत दूरपर्यंत मानवी साखळी तयार करण्यात आलेली आहे। खूप छान कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय इंदाराम। संविधानाने कसे आम्हाला एकामेकात बांधून ठेवलेले आहे, सर्व विषमता या ठिकाणी संविधानाने दूर केलेली आहे, हेच दर्शवण्याचे कार्य कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय इंदाराम येथील विद्यार्थिनी करत आहेत। अतिउत्तम असे सादरीकरण या ठिकाणी विद्यार्थिनी करत आहे। खूप छान। अत्यंत दूरपर्यंत ही रॅली आपणास पाहावयास मिळत आहे। मानवी साखळी या ठिकाणी तयार करण्यात आलेली आहे।
संविधानात दोन्ही बाजूला प्रतिबिंब नाही दिसावं. अत्यंत छान अशी मानवी साखळी कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय इंदारामच्या वतीनं विद्यालयाच्या गेटपासून तर गावात अनेक किलोमीटर दूर अशी ही मानवी साखळी या ठिकाणी कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय इंदारामच्या वतीनं सादरीकरण करण्यात येत आहे. या साखळीद्वारे आम्ही हेच सांगू इच्छितो की संविधान हे एकरूपतेचे प्रतीक आहे. संविधान हे एकरूपतेचे प्रतीक आहे.